मला नाही पटत आहे. त्या मुलीनी प्लॅन करून माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंय. कदाचित म्हणूनच आली का ती गावाहून इथे? नाही, मी तिला कधीच नाही माफ करू शकत. कुठलीच आई आपल्या मुलाचा असा अपमान होताना नाही बघू शकत. माझा मुलगा जगातला सर्वोत्तम बिझनेसमॅन, आज त्याची जी अवस्था झाली ती बघून तुला त्रास नाही झाला? आणि हे सगळं झालंय त्या पारूमुळे. मी पुन्हा एकदा सांगतो अहिल्या, चूक पारूची नाही तुझी आहे. एका साध्या गोष्टीला नको तितकं ताडून धरलेस तू. आदित्यने आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं याचा आनंद व्हायला होता तुला. त्या दोघांचाही आनंदाला स्वीकार करायला होतास तू. हे तर तू केलंच नाहीस. पण आता ते मेहनत करून घर चालवतायत, संसार थाटतायत, याचाही प्रॉब्लेम आहे तुला. हो, आहे मला प्रॉब्लेम. कारण आपला मुलगा जन्माला येताना चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता आणि आता त्याची जी अवस्था झाली आहे ती मी नाही बघू शकत. अहिल्या, काम करत होता तो, चोरी नाही. आणि देव न करो उद्या जर का आपल्याकडेही पैसे राहिले नाहीत, कंगाल झालो आपण, जगण्यासाठी जर का आपल्याला धडपडावं लागलं ना, तर कदाचित मी सुद्धा हेच करेन. अहिल्या, आठवतंय ना तुला आपल्या बिझनेसची सुरुवात आपण कुठून केली होती? पत्र्याच्या शेड मध्ये उभी केली आपण आपली कंपनी. तिथून ते किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज पर्यंत पोहोचलोय आपण. विसरलीस का तू? नाही विसरले मी श्रीकांत, सगळं लक्षात आहे माझ्या. काही विसरलेले नाहीये मी. आदित्यने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणं एक वेळ मी सहन करीन, पण आज त्याचा जो अपमान होत होता, त्याची जी अवस्था झाली आहे ती मी नाही सहन करू शकत. त्या सुद्धा तूच जबाबदार आहे साहिल्या. मला सांग ना, काय काय वाईट आहे त्या पारूमध्ये? अनेक वेळेला आपला जीव धोक्यात घालून आपली रक्षा केली आहे तिने, हे सुद्धा विसरलीस का तू? फक्त आदित्यने त्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा धरली, इथे तुझा इगो दुखावला, बाकी काही नाहीये. तुला सुद्धा असंच वाटतं की हा इगो आहे माझा? श्रीकांत, त्या मुलीने विश्वासघात केलाय माझा. मी अनेकदा तिला विचारलं की आदित्यबद्दल तुझ्या मनात काही वेगळ्या भावना आहेत का, तर प्रत्येक वेळेला तिने मला नकारच दिला. आदित्यने सुद्धा लपवूनच ठेवला ना माझ्यापासून गोष्टी. त्याचं पारूवर प्रेम आहे हे त्यांनी कधीच सांगितलं नाही ना मला. आणि अचानक एक दिवस मला असं कळलं की दोघांनी लग्नच केलंय. कुठली आई हे सहन करेल? ही शुद्ध फसवणूक नाहीये. आणि हो, फक्त त्या दोघांनी फसवणूक केलेली नाहीये माझी, तू सुद्धा मला फसवलंयस. तू सुद्धा माझा विश्वासघात केलायस. तू सुद्धा अनेक गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवलायस. श्रीकांत, श्रीकांत! बाबा बाबा उठा ना बाबा. बाबा, काय होतं तुम्हाला? बाबा, श्रीकांत उठ. श्रीकांत, प्रीतम, ताबडतोब डॉक्टरला फोन कर, ॲम्ब्युलन्स बोलव लगेच. हो. श्रीकांत,